नमस्कार, मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण समांतर रेषा व गुणधर्म हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला, परत एक वेळ सर्वांना नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आज आपण समांतर रेषा आणि त्यांचे गुणधर्म या ठिकाणी हा घटक अभ्यासणार आहोत. भूमिती मधला घटक आहे, गणितामधला 15वा घटक आहे. तर मग समांतर रेषा कशाला म्हणायचं? समांतर रेषा म्हणजे काय? समांतर रेषा त्याला आपण पॅरलल लाईन असे म्हणतो. पॅरलल लाईन असेही म्हणतो इंग्रजीमध्ये. पॅरलल लाईन एकाच प्रतलात असणाऱ्या एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा. आता इथं जे तुम्हाला रेषा दिसू लागल्यात या समांतर रेषा आहेत. ही रेष ही एकाच प्रतलात आहे. ही रेष म्हणजे ही रेष एकमेकांना छेदू लागले का? असं नाही. तरी पहा, आपण एक प्रतल काढू. इथं हे एक प्रतल आहे इथं, आणि या प्रतलामध्ये ही रेष समजा ही जी दिसत आहे ह्यालाच आपण थोडंसं डार्क करू. ही रेष आणि हो का ही एक रेष, हे एकमेकांना कसे समांतर आहेत. दोघींना समान अंतर राखून त्या रेषा पुढं चाललेल्या आहेत. रेषा म्हणजे हे इकडं कुठंपर्यंत बी जाणार, इकडं कुठपर्यंत बी जाणार. बरोबर आहे. मग ही रेषा आपण L घेऊ आणि ही रेषा घेऊ M. आता या ठिकाणी ही रेषा L आणि रेषा M ह्या का आहेत? समांतर रेषा आहेत. पहा, रेषा L व रेषा M समांतर आहेत. या दोन रेषा कशा आहेत? समांतर आहेत. ही रेषा L आणि रेषा M या दोन रेषा कशा आहेत? समांतर आहेत. आता समांतराला त्याचं चिन्ह कसं आहे? रेषा L हे समांतर रेषा M. अशा पद्धतीने आपल्याला ह्याचं लेखन, हे दोन रेषा ओढल्या म्हणजे त्याच्या चिन्हाचा अर्थ काय झाला? या दोन रेषा एकमेकांना समांतर आहेत. आलं लक्षात? त्यानंतर पुढचा छेदिका. आता पहा, छेदिका कशाला म्हणायचं? जेव्हा एखादी
रेषा जेव्हा एखादी रेषा एका प्रतलातील दोन किंवा अधिक रेषांना दोन किंवा अधिक रेषांना भिन्न बिंदूत छेदते पहा काय म्हणते, जेव्हा एखादी रेषा एका प्रतलातील दोन किंवा अधिक रेषांना भिन्न बिंदूत छेदते तेव्हा त्या रेषेस छेदिका असे म्हणतात. पहा काय म्हणते, जेव्हा एखादी रेषा एका प्रतलातील दोन किंवा अधिक रेषांना भिन्न बिंदूत छेदते तेव्हा त्या रेषेस छेदिका असे म्हणतात. या ठिकाणी आपण काय करू, एक दोन रेषा काढू. एकाच प्रतलातील दोन रेषा येतात. ही रेषा आहे L, ही रेषा आहे M. ही रेषा कोणती आहे L आणि ही कोणती आहे M. आलं का लक्षात. आता या रेषेला एका छेदिकेने आपण छेदू. ही छेदिका आहे. ही छेदिका कोणती आहे, P आहे. ही छेदिका कोणती आहे, ह्याला नाव देऊ आपण P. या छेदिकेने छेदले असता, या छेदिकेने छेदले. आता पहा, आता ही रेषा P, ही P रेषा, या रेषेने काय केले, ही अनुक्रमे हे इथं जे छेदले ह्याला बिंदूला नाव देऊ A, ह्याला नाव देऊ आपण B. अनुक्रमे बिंदू A व बिंदू B या दोन भिन्न बिंदूत छेदते. पहा, हे रेषा P काय केलेला आहे, या A आणि B या दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते. म्हणून छेदलेलं आहे. म्हणून रेषा L व M, रेषा M ची रेषा P ही का आहे, छेदिका आहे. रेषा P का आहे, ही छेदिका आहे. या छेदल्यामुळं काय आहे, हे छेदिका. या ठिकाणी ही छेदिका झाली कोणती, P. आता या छेदिकेमुळे, हे छेदलेलं आहे, या छेदिकेमुळे तयार होणारे कोन. आता काय करू, या छेदिकेमुळे तयार होणारे कोन. छेदिकेमुळे कोणते कोन तयार होतात, संगत कोन. पहा, आपण इथं आणखी एकदा आपण इथं ती आत्ताची आकृती काढू. ही रेषा L आणि ही रेषा M, ह्याला रेषा P न छेदलेला आहे. रेषा ही कोणती आहे, ही P आहे.
ही रेषा आहे L आणि ही रेषा M. या रेषा L आणि M ला यांनी काय केलेलं आहे, छेदलेलं आहे. P या रेषेनं छेदलेलं आहे. बरोबर आहे. मग आता याच्यामुळं संगत कोण तयार होतात. पहा, संगत कोणाची व्याख्या का आहे, दोन समांतर, या दोन समांतर रेषा आहेत, त्या रेषा L आणि M रेषांना छेदिकेने छेदले असता, छेदिकेने छेदले असता संगत कोणाच्या चार जोड्या तयार होतात. आता पहा कोणकोणत्या जोड्या तयार होतात. 4 जोड्या. संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतात, 4 जोड्या तयार होतात. आता या ठिकाणी आपण कोण तयार झाला, इथं A, या ठिकाणचा कोण तयार झाला हे B, या ठिकाणी कोण तयार झाला हे C आणि या ठिकाणचा D, त्यानंतर ही E, F आणि हे G, H. पहा 8 कोण तयार झाले, 1 2 3 4 5 6 7 8. मग आता संगत कोणाच्या जोड्या कोणकोणत्या येतात, 4 जोड्या. कोण A, हे कोण A, एकरूप कोण B, हे दोन कोण का आहेत, छेदिकेमुळे तयार झाणारे हे एकरूप असतात, एकाच मापाचे असतात. कोण A आणि कोण B हे पहिला कोण, हे काय झालं पहिला. दुसरा कोण हे C, एकरूप आहेत कोण D. तिसरा हे A आणि B झालं, त्याच्यानंतर C आणि D झालं, त्याच्यानंतर E आणि F, त्याच्यानंतर कोण E एकरूप आहेत कोण F. चौथा कोण आहे कोण GH, कोण G एकरूप आहेत कोण H, कोण H. आता या ठिकाणी हे संगत कोणाच्या जोड्या झाल्या, संगत कोण एकरूप असतात, म्हणजे एकाच मापाचे असतात, एकरूप असतात. हे संगत कोण कोणते झाले पहा, हे A आणि हे B, त्यानंतर हा C आणि हा D, त्याच्यानंतर कोणता झाला हे E आणि F, हे एकरूप आहेत कोण, त्याच्यानंतर हे G आणि हे H, हे काय झाल्या 4 संगत कोणाच्या जोड्या झाल्या. आता या छेदिकेमुळे आंतरकोन तयार होतात. कोणते आंतरकोन, आंतरकोन. आता पहा, दोन रेषांना छेदिकेने छेदले असता, दोन रेषांना छेदिकेने छेदले असता, दोन रेषांना छेदिकेने छेदले असता, दोन रेषांच्या आतल्या भागात, दोन रेषांच्या आतल्या भागात पहा, छेदिकेने छेदले असता दोन रेषांच्या आतल्या भागात छेदिकेच्या उजव्या व डाव्या बाजूस, छेदिकेच्या उजव्या व डाव्या बाजूस, उजव्या व डाव्या बाजूस आंतरकोनाच्या बाजूस आंतरकोनाच्या दोन जोड्या तयार होतात. आंतरकोनाच्या
दोन जोड्या तयार होतात. पहा आता काय म्हणते, ह्याच्यानुसार आपण आंतरकोनाच्या दोन जोड्या तयार करू. काय म्हणते, दोन समांतर रेषा. अगोदर आपण काय करू, दोन समांतर रेषा घेऊ. दोन समांतर रेषा घेऊ आपण. रेषा एल आणि रेषा एम. हे दोन समांतर रेषा, दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता. हे छेदिका, ही छेदिका, ही छेदिका. या छेदिकेला आपण काय करू, काहीतरी नाव देऊ आपण, पी देऊ छेदिकेला. या पी या छेदिकेनं छेदले असता दोन रेषांच्या आतल्या बाजूस, हे दोन रेषा येतात, ह्याच्या आतल्या बाजू म्हणजे कोणत्या, ह्या आतली बाजू इथली. या दोन रेषेच्या आतल्या बाजूस, हे काय झाले, हे बाहेरच्या बाजू झाल्या, हे आतल्या बाजू झाल्या. आतल्या बाजूस छेदिकेच्या उजव्या, हे छेदिकेची उजवी बाजू इकडं आणि डाव्या बाजूस तयार होणाऱ्या, डाव्या बाजूस तयार होणाऱ्या आंतरकोनाच्या दोन जोड्या तयार होतात. म्हणजे ही एक जोडी झाली आणि ही एक जोडी झाली. ही आतल्या बाजूला हे दोन जोड्या तयार झाल्या. म्हणजे हा एक कोन झाला आणि हा एक कोन झाला. कोन कोणता झाला, हा एक झाला आणि हा एक कोन आणि हा एक कोन आलं. तर या ठिकाणी आपण ए बी सी डी हे झाले आंतरकोन. आता या ठिकाणी काय आहे, दोन जोड्या तयार होतात. माप कोन ए अधिक माप कोन बी बरोबर 180 अंश. हे माप कोन ए अधिक माप कोन बी बरोबर 180. माप कोन सी अधिक माप कोन डी बरोबर 180 अंश, बरोबर 180 अंश. आता इथं आंतरकोन कोणते कोणते तयार झाले, आंतरकोन पहिली जोडी आहे कोन ए आणि कोन बी. दुसरी जोडी आहे कोन सी आणि कोन डी. या दोन जोड्या तयार झाल्या. आंतरकोन हे परस्परांचे पूरक कोन असतात. आंतरकोन हे परस्परांचे पूरक कोन असतात. आंतरकोन हे परस्परांचे पूरक कोन असतात. आलं का लक्षात. म्हणजे इथं दिले ना, माप कोन ए अधिक माप कोन बी बरोबर 180 अंश. म्हणजे ते काय आहे, परस्परांचे पूरक कोन असतात. आता या छेदिकेमुळे तयार होणाऱ्या आणखी पुढचा कोणता आहे, व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस ज्या जोडीतील कोन असतात, ज्या जोडीतील कोन असतात. पहा काय म्हणते, छेदिकेच्या विरुद्ध बाजूस ज्या जोडीतील कोन असतात, छेदिकेवर असलेल्या बाजू विरुद्ध दिशा दर्शवितात. बाजू विरुद्ध दिशा दर्शवितात. ती जोडी व्युत्क्रम कोनाची असते. ती जोडी व्युत्क्रम कोनाची असते. पहा काय म्हणते व्याख्या,
या ठिकाणी काय म्हणते, छेदिकेच्या विरुद्ध बाजूस, छेदिकेची विरुद्ध बाजू ज्या जोडीतील कोन असतात, छेदिकेवर असलेल्या बाजू विरुद्ध दिशा दर्शवितात ती जोडी व्युत्क्रम कोनाची असते. पहा, अगोदर आपण काय करू, इथं दोन समांतर रेषा आणि त्यांना छेदलेली एक छेदिका काढू. हे दोन समांतर रेषा आणि त्यांना छेदलेली एक छेदिका या ठिकाणी आपण काढू. ही छेदिका, दोन समांतर रेषा, बरोबर आहे. आता इथं काय म्हणते माहिती आहे का, छेदिकेच्या विरुद्ध बाजूस, छेदिकेच्या विरुद्ध बाजू ज्या जोडीतील कोन असतात, छेदिकेवर असलेल्या बाजू विरुद्ध दिशा दर्शवतात. मग या छेदिकेवर असलेल्या बाजू काय आहेत, विरुद्ध दिशा दर्शवतात. आता विरुद्ध दिशा दर्शवतात म्हणजे पहा, हे व्युत्क्रम कोन इथं एक झाला ए आणि त्याची जोडी कुठं आहे, हे इथं बी, बरोबर आहे, इथं बी. हे इथं बी येईल, या ठिकाणी काय येईल, हे सी येईल आणि इथं हे डी. हे कोण तयार झाले अगोदर समजा, हे पी एस क्यू आर. आता यापैकी आपल्याला विरुद्ध व्युत्क्रम कोण कोणते, तर त्याच्यामध्ये आंतरव्युत्क्रम कोण, कोणते आहेत आंतरव्युत्क्रम कोण, कोण ए व कोण डी हे विरुद्ध दिशेला असलेले ए आणि डी हे काय आहेत, आंतरव्युत्क्रम कोण आहेत. कोण हे सी, हे सी ह्याचा विरुद्ध कोणता आहे, हा कोण बी, हे काय आहेत, आंतरव्युत्क्रम कोण आहेत. आणि बाह्य व्युत्क्रम कोण, बाह्य व्युत्क्रम कोण कोणते येतात, बाह्य कोण पी त्याचा विरुद्ध कोणता आहे, हा पी व कोण आर, हे पीचा आर. त्याच्यानंतर हे यस, कोण यस व कोण क्यू हे काय आहेत, बाह्य व्युत्क्रम कोण आहेत. आता या ठिकाणी पहा, व्युत्क्रम कोण हे एकरूप असतात, एकरूप व्युत्क्रम कोण हे एकरूप असतात. व्युत्क्रम कोण म्हणजे हे कोण ए आणि कोण डी काय आहेत, हे व्युत्क्रम कोण आहेत, तर हे एकरूप आहेत. म्हणजे दोघांच्या मापाची बेरीज काय आहे, समान आहे. दोघांचे माप कसे आहे, समान आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर संगत कोणाच्या जोडीतील कोण एकरूप असतात, संगत कोणाच्या जोडीतील कोण एकरूप असतात. म्हणजे संगत कोणाची जोडी असते ते पण काय आहेत, कोण एकरूप असतात. आंतर कोणाच्या जोडीतील कोण एकमेकाचे पूरक कोण असतात, आपण पाहिले. आंतर कोणाच्या जोडीतील कोण एकमेकांचे पूरक कोण असतात, एकमेकांचे काय पूरक कोण असतात, एकमेकाचे पूरक कोण असतात. दोन रेषा एकमेकींना छेदल्यावर विरुद्ध कोण समान मापाचे असतात, हे पाहिलेलं आहे आपण. दोन रेषा एकमेकींना छेदल्यावर विरुद्ध कोण समान मापाचे असतात.
पहा आपण काय काय पाहिले हो, तर पहा या ठिकाणी आपण ह्या छेदिकेने छेदले असता हे दोन समांतर रेषा आहेत एकाच प्रतलात, ही छेदिका आहे, एल आणि एम ही रेषा आहे, याला पी या रेषेनं छेदला असता या ठिकाणी काय तयार झालं, पुन्हा छेदिकेमुळे तयार होणारे कोण, कोणते, संगत कोण, या एका छेदिकेमुळे या ठिकाणी इथं संगत कोण तयार झाले, किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8, त्याच्यामध्ये संगत कोणाच्या जोड्या, ही ए बी सी डी ई एफ जी एच, हे संगत कोण काय आहेत, एकरूप असतात, संगत कोण कसे असतात, हे एकरूप असतात, म्हणजे कोण ए एकरूप कोण बी, बरोबर आहे, त्याच्यामुळं या छेदिकेमुळं पुन्हा काय झालं, आंतरकोन तयार होतात, हे आंतरकोन कोणते, कोण ए बी सी डी, आंतरकोन म्हणजे छेदले असतात दोन रेषांच्या आतल्या बाजूस तयार होणारे, आणि हे आंतरकोन एकमेकाचे काय असतात, पूरक कोण असतात, कोण ए अधिक कोण बी बरोबर 180, या दोघाच्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते, आलं. त्याच्यानंतर हे व्युत्क्रम कोण तयार होतात, व्युत्क्रम कोण पहा, हे ए व कोण डी हे एकमेकाचे व्युत्क्रम कोण आहेत, सी आणि बी, तसंच पी आर एस क्यू हे काय आहेत, व्युत्क्रम कोण आहेत, हे आतले आंतर व्युत्क्रम कोण आहेत हे 4, आणि हे काय आहेत, बाह्य व्युत्क्रम कोण आहेत, आलं लक्षात. चला पुढं पहा प्रश्न काय दिलेला आहे या ठिकाणी, पहा रेषा पी क्यू समांतर रेषा आर एस, हे पी क्यू त्याला समांतर रेषा ही आर एस आहे, बरोबर आहे. त्यानंतर रेषा ई एफ, ही रेषा ई एफ ही ई एफ, आणि रेषा जी एच हे जी एच, या काय आहेत, समांतर आहेत एकमेकीला, रेषा पी क्यू ही रेषा आर एसला समांतर आहे, रेषा ई एफ ही रेषा जी एचला समांतर आहे. तर आपल्याला कोण एम एन एच, हे एम एन आणि एच म्हणजे इथलं माप काढायचे आपल्याला, कोण एम एन एच हे इथलं माप काढायचे आपल्याला, इथलं माप काढायचे, इथं प्रश्नार्थ चिन्ह. तर का आहे पहा, या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे रेषा पी क्यू समांतर रेषा, हे रेषा पी क्यू समांतर रेषा, हे पी क्यू समांतर रेषा आर एस, या समांतर रेषा आहेत. तसंच व रेषा ई एफ समांतर रेषा जी एच समांतर, येथे दोन रेषांना दोन समांतर छेदिकेने, दोन रेषांना दोन समांतर छेदिकेने छेदले आहे, दोन समांतर रेषांना दोन समांतर छेदिकेने छेदले आहे, त्यामुळे काय झालेलं आहे, व्युत्क्रम कोणांच्या जोडीतील कोणांची मापे समान असतात, जोडीतील मापे कसे असतात, समान असतात. म्हणजे पहा आता या ठिकाणी आपल्याला व्युत्क्रम कोण कोणते कोणते झाले, तर या ठिकाणी आपल्याला हा एफ ओ क्यू कोण एफ ओ क्यू हे एफ ओ क्यू आणि समांतर आहे, समांतर कोण कोणता आहे, कोण ओ एम एन, हे ओ एम एन
हा कोन आणि हा कोन का आहे, समांतर आहे, बरोबर आहे, OMN. त्यानंतर कोन OMN समांतर कोन आहे, हा OM आणि N हा समांतर कोन कोणाशी आहे, कोन TNS, कोन TNS, हे TNS या हे हा कोन आणि हा कोन का आहेत, समांतर आहेत. आणि हे FOQ हा कोन आणि OMN हा कोन आणि हा कोन का आहेत, समांतर आहेत. हा कोन आणि हा कोन का आहेत, समांतर आहेत. म्हणून या ठिकाणी FOQ किती दिले, 3x अधिक 10, 3x अधिक 10 अधिक हे 2x वजा 25 बरोबर 180 अंश, हे पूरक कोन, बरोबर आहे. हे TNS हे 180 अंश. मग हे 2x आणि हे 3x किती झाले, हे 5x, हे अधिक 10 वजा 25 वजा 15 बरोबर 180 अंश, बरोबर काय झाले, हे 180 अंश. मग हे 5x बरोबर 180 अंश अधिक हे 15 अंश, x बरोबर हे किती झाले, 195 भागिले 5, 5 एक 5, 5 त्रिक 15, 4 उरले 5 नम 45, x बरोबर किती आलं, हे 39 अंश. आता या ठिकाणी आपल्याला x ची किंमत मिळाली आहे 39 अंश. या ठिकाणी आपल्याला x ची किंमत किती मिळाली आहे, 39 अंश. मग कोन हा कोणता, TNS बरोबर किती दिले, 2x वजा 25. मग 2 गुणिले 39 वजा 25, 92 8 8 हाच्याला 1 बेत्रिक 6 1 7, 78 वजा 25 वजा बाकी करा, 8 मधून 5 गेले 3 राहिले, 7 मधून 2 गेले 5 राहिले, 53 अंश. हा काय झाला, 53 अंश, कोणता, TNS. त्यानंतर माप कोन TNS चा विरुद्ध कोन, या TNS चा विरुद्ध कोन हे TNS, ह्याचा विरुद्ध कोन कोणता येते, MNH, ह्याचा विरुद्ध कोन हा, ह्याचा विरुद्ध कोन हा, बरोबर आहे. मग विरुद्ध कोनाचे माप, विरुद्ध कोन कोणता आहे, हा MNH. आपल्याला MN चं माप काढा म्हणले, मग MNH. मग विरुद्ध कोनाचे माप कसे असते, विरुद्ध कोनाचे माप समान असते. विरुद्ध कोनाचे माप कसे असते, तर विरुद्ध कोनाचे माप हे समान असते, बरोबर आहे. मग माप कोन MNH बरोबर 53 अंश, किती, 53 अंश, MNH बरोबर 53 अंश असते. आलं का लक्षात. अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे असतात. चला, राहिलेले प्रश्न उद्याच्या तासिकेमध्ये घेऊ आपण. या ठिकाणी आपण थांबू. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.